हिंगोली शहराजवळील कयाधू नदीपात्रातील गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण कामांमध्ये अनियमितपणा होत असल्याचा संशय व्यक्त करत आमदार तान्हाजी सखारामशी मुटकुळे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. स्थानिक स्तरावर मागणी नसताना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. नदीपात्रातील कठीण खडकामुळे अपेक्षित खोलीकरण करणं शक्य नसताना सुद्धा कामे सुरू असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं. जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तांत्रिक तपासणी करून अहवाल येईपर्यंत पुढील खर्चाला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. बांगरनगर भागात टीनपत्रे काढून दुकानात शिरलेल्या चोरट्यानं तब्बल 2,40,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. अंबिका ट्रेडर्स या होलसेल किराणा दुकानात पहाटेच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. चोरट्यानं गल्ल्याची चावी घेऊन रोकड घेऊन पलायन केलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के पुढील तपास करतायत. हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांना वित्तीय आणि कार्यकारी अधिकारी देण्यात आले असून प्रलंबित विकास कामे तातडीनं निकाली काढण्याचे निर्देशही देण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासन निर्णयानुसार अधिकारांचा वापर करून प्रलंबित प्रशासकीय प्रकरणे आणि विकास कामांवरील निर्णय तातडीनं घेण्याच्या सूचना दिल्या. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून औंढा नागनाथ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालाय. औंढा नागनाथ तालुक्यात 15.8 मिलीमीटर तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 3.8 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय. 1 जून पासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 162.6 मिलीमीटर पाऊस पडला असून ही टक्केवारी 20.4 इतकी आहे. औंढा नागनाथ येथे अन्न व औषध प्रशासन विभागानं पेढा विक्रेते आणि मिठाई दुकानांवर धडक कारवाई करत 7 खवा नमुने तपासणीसाठी जप्त केलेत. सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या या तपासणीत 93 किलो संशयित साठा नष्ट करण्यात आलाय. तसंच परवाना नसलेल्या व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या मधक्रांती योजनेसाठी पात्र लाभार्थी आणि संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले. या योजनेअंतर्गत मधमाशी पालनासाठी मोफत प्रशिक्षण, साहित्यावर 50% अनुदान, शासनाच्या हमीभावानं मध खरेदी करणं तसंच तांत्रिक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मधक्रांती योजनेअंतर्गत वैयक्तिक मधपाळ, प्रगतशील मधपाळ तसंच संस्थांना विविध सुविधांचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांना प्रशिक्षण, अनुदानित साहित्य, तांत्रिक मार्गदर्शन आणि मध उत्पादनासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. इच्छुकांनी जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पात्र नवविवाहित जोडप्यांसाठी कन्यादान योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले. इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र दाम्पत्यांना या योजनेतून थेट लाभ हस्तांतरण पद्धतीनं 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाहाचं आयोजन करणाऱ्या संस्थांनाही शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. पात्र सेवाभावी संस्था, सार्वजनिक प्राधिकरणे आणि जिल्हा परिषद यांना प्रति जोडपे 4,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात किमान 10 जोडपी सहभागी असणं आवश्यक असणार आहे. श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचं आज औंढा नागनाथ शहरात भक्तिमय वातावरणात उत्साहात आगमन झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांनी पालखीचं स्वागत केलंय. शहरातील विविध मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढून दिंडीचं स्वागत करण्यात आलं. अखेर पालखीचं 8वे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिर येथे आगमन झालंय.